पक्षाशी प्रॉब्लेम नाही, पक्षामध्ये असलेल्या नीच वृत्तीच्या चाकणकरला आमचा प्रॉब्लेम आहे. नाही घाबरत मी कोणाच्या बापाला आणि नाही घाबरणार. हेच जर रुपाली पाटील दुसऱ्या पक्षात असते आणि हा बंधुबाबा प्रकरण आलं असतं ना, यांची इन्व्हॉल्वमेंट नाही, या सहआरोपी त्याच्यामध्ये संगनमताने केलेले त्यांनी. चाकणकर कडील पद तुम्हाला पाहिजे, याच्यासाठीच तुम्ही हे सगळं करताय. तुम्ही त्याचा गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून पोलिसांवर संवैधानिक पदावर बसून दबाव आणला. आता हेही रुपाली पटेलनी केलं म्हणून सांगा. त्यांना जे पद दिलं होतं महिलांचं संरक्षण करण्यासाठी, तिथं अनेक महिलांचं शोषण झालं. देवाच्या नावावर चालवणारं ट्रस्ट, त्याच्यावर राज्य महिला आयोग आहे. बाकी इतर ठिकाणी रुपाली ठोंबरे ह्या कुठंच नसतात, दिसत नाही. मग आता तुम्ही अयशस्वी ठरला, तुम्ही कर्मदरिद्री ठरला, तुम्हाला मेकअप करून नुसतं डांगडिंगच करायचं होतं. तुम्ही एका पक्षात असून पण म्हणजे तुमच्या दोघींमध्ये मतभेद. म्हणजे तिने काही जरी केलं तरी मी एका पक्षात आहे म्हणून म्हणायचं नाही नाही तुम्ही बरोबर आहात. परंतु तुमच्या या रोखोक बोलण्यामुळे तुमचं पदही काढून घेतलं ना पक्षाने. माझं पद चाकणकर बाईंनी प्रांत अध्यक्षांना हाताशी धरून तिचं पद काढा म्हणून जो बाई हट्ट असतो ना, त्यातनं काढून घेतले. म्हणजे रुपाली चाकणकर ह्या त्या पदाच्या योग्यतेच्या होत्या. ही नाही त्यातली आणि कडी लावा, ही अशी भंगार वृत्तीची लोक मी रोज कोर्टात गुन्हा दाखल करून सोडवली. आमचं ठिकाणावर आहे, ठिकाणावर आहे. तुमच्या हातात सुद्धा हे धागे दोरे गंडे आणि मी बांधलेले आहेत. करतात तुम्हाला सुद्धा कुठल्या बाबांनी हे दिलेले आहेत? देऊ का सोशल मीडियावर अशी कमेंट केली आणि मग द्या. अरे काय, रुपाली पाटील ठोंबरे जे आहेत त्या फक्त प्रसिद्धीसाठी या सगळ्या गोष्टी करतायत. आणि रुपाली चाकणकर ह्या एक ओबीसी कॅटेगरीच्या आहे म्हणून त्यांना वारंवार ट्रोल केलं जातं. रुपाली चाकणकरांनी पुण्यात आलेल्या एका सामाजिक कार्यकर्तेबरोबर सेटलमेंट केली, एवढंच मी बोलले. तेव्हा तर नाव नव्हतं. तृप्ती देसाईच पुढे येऊन म्हणलं की माझ्याकडे वर्षापूर्वी आल्या होत्या, म्हणजे त्या तुम्हीच. आणि या कशा कोणत्या विचारावर चालल्या? गुरु माऊली माझी, संविधानिक पदावर आमच्यासाठी बसवलंय तुम्हाला. ते काम करायचं जमत नसेल तर पुढच्या खाली करायच्या. मी आक्रमक आहे, मी मेंटल नाही. रुपाली चाकणकर यांनी अजितदादाच्या माणसांना त्रास दिला असा आरोप तुम्ही आता मध्ये केला होता. मी पुराव्यानिशी बोलणारी महिला आहे. त्या सोशल इंजिनिअरिंगनी तुमची वाट लावली, त्याला रुपाली पाटील बोलले काय करणार. मला एक वेळ भांडखोर म्हणू दे, पण छान वृत्तीची महिला म्हणतात का? नमस्कार, मी वैष्णवी कदम. वास्तव खबर मध्ये तुमचं स्वागत आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय पहिला बळी गेला तो म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा. त्यांना राज्य महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यासह राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा द्यावा लागला. या काळात त्यांना ज्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांच्यावर वारंवार आरोप केले. नेमकं हे गंभीर आरोप करण्यामागं काय तथ्य आहे हे आपण आज रुपाली ठोंबरे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. रुपाली पाटील ठोंबरे आज वास्तव खबर सोबत आहेत. मॅडम, वास्तव खबर मध्ये तुमचं स्वागत आहे. नेमकं अशोक खरात प्रकरण झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. यावर काय मत आहे तुमचं? एक तर सगळ्यात महत्वाचं की बंधुबाबा 10वी नापास खरात, ज्यांनी लैंगिक अत्याचार आणि बलात्कार केले महिलांवर, त्याच्या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? तर श्रीमती रुपाली निलेश चाकणकर. आणि त्या पक्षाच्याही प्रदेशाध्यक्षा होत्या. परंतु त्यांच्या कृतीशी किंवा आयोगाच्या कोणत्या निर्णयाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध असण्याचा विषयच येत नाही. परंतु त्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे आणि राज्य महिला आयोग अध्यक्ष असल्यामुळे सरकार बदनाम होत होतं आणि या प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे पक्ष बदनाम होत होतो. कारण का बंधुबाबा प्रकरण जेव्हा याचा भांडाफोड झाला त्यावेळी जर असं समजू आपण की चाकणकर म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष त्याच्यावर नसत्या तर त्यांना काही अडचण झाली नसती. राज्य महिला आयोगाच्या त्या बंधुबाबा सोबत फोटो नसते, त्यांना काही अडचण आली नसती.
जेव्हा हे प्रकरण सगळ्यांच्या समोर आलं, त्यावेळी भयान वास्तव्य समोर आलं, की या विकृत माणसाच्या ट्रस्टवर, देवाच्या नावावर चालवणारं ट्रस्ट, त्याच्यावर राज्य महिला आयोग आहे. मग या बोंधूबाबाची हिंमत कशामुळे झाली? तर राज्य महिला आयोगच तिथं ट्रस्टवर आहे. त्यामुळे महिला विश्वासाने जायचं, की नाही इथे आपल्यासोबत असं काही होणार नाही. त्याच्यानंतर स्वतः चाकणकरांचे त्यांच्यासोबत असलेले फोटो, ते एवढे फोटो होते, की विचारायला हे नाही. त्याच्यातनं हा काही राजकीय आरोप किंवा प्रतिस्पर्धीला चिटपट करण्याचा विषय नाहीये. भोंदू बाबा खरातने ज्या महिलांवर अत्याचार केला, त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले. अत्यंत अश्लील आणि घाण व्हिडिओ होते. मग ते व्हिडिओ जेव्हा समाजात आले, त्यावेळी हा भोंदू बाबा तक्रार द्यायला गेला होता. त्याला काही खंडणीला कोणी अ, पैसे मागत होतो म्हणून. त्यावेळेला राज्य महिला आयोगाने तिथं हस्तक्षेप केला. का केला? भोंदू बाबाच्या बाजूने राज्य महिला आयोगाने पोलिसांवर दबाव आणला. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कड्या जुळत त्याच्यामध्ये चाकणकर सहभागी आहेत, सहआरोपी आहेत, हे त्यांनीच स्वतःहून दिलेले पुरावे. म्हणजे ज्यावेळी तो ब्लॅकमेल करत होता माणूस, त्यावेळेला भोंदू बाबाला माहिती की आपले व्हिडिओ आहेत. त्याच्याकडे राज्य महिला आयोगाची पद असलेली महिला आहे. तिचा वापर करून पोलिसांवर त्यांनी प्रेशर आणलं आणि त्याचं पाप झाकण्याचं काम त्यांनी केलं. नाहीतर वर्षापूर्वी ही कंप्लेंट झाली असती. हे एक प्रकरण झालं, पण आपण मागं पण अनेक प्रकरण बघितले. वैष्णवी हगवणे प्रकरण असेल किंवा समता मुंडे प्रकरण असेल. अनेक प्रकरणांमध्ये रुपाली चाकणकर ह्या ट्रोल झाल्या. तुम्ही त्यांना टार्गेट केलं किंवा असं नागरिकांमध्ये चर्चा आहे किंवा तुम्ही त्यांच्यावर आरोप करता. नेमकं याच्या मागं काय आहे? त्यांना टार्गेट करत नाही किंवा मी कोणतेही आरोप केले नाही. राज्य महिला आयोगाच्या ड्युटीज आहेत. संविधान पदावर बसलेली व्यक्ती, त्यांची कर्तव्य आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची काय कर्तव्य आहेत? मी चाकणकरांची नाही, मी राज्य महिला आयोगाच्या खुर्चीची कर्तव्य सांगते तुम्हाला. जी पीडिता असेल, तिला समुपदेशन देणे, तिला आधार देणे, तिच्या कुटुंबाला आधार देणे आणि ज्या महिलेवर अन्याय झाला आहे, पोलिसांमार्फत तो गुन्हा दाखल करणे, पोलीस व्यवस्थित तपास करत आहेत की नाही याच्यावर निरीक्षण करणे. महिला आयोग अध्यक्षाला तपासामध्ये इंटरफेअर करण्याचा कोणताही अधिकार नाही. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाला न्यायाधीश बनून निर्णय देण्याचा अधिकार नाही. ह्या गोष्टी त्यांना जमल्याच नाही. पहिलं वैष्णवी हगवणे प्रकरण. वैष्णवी हगवणे प्रकरणात मी नाही त्यांच्यावर आरोप केले, ना मी त्यांना ट्रोल केलं. हे जे लोक सांगतायत ही त्यांची चाकणकर टोळी जी आहे प्रेमी, ते हे फेक नेरेटिव्ह पसरवतात. जर वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणामध्ये तिची जाव येऊन तक्रार करतीये, त्याला रुपाली पाटील ठोंबरे काय करणार आहे? तुम्ही तुमचं दायित्व केलं नाही, तुम्ही तुमचं कर्तव्य केलं नाही. त्यावेळी जर जावेची तक्रार घेतली असती, तर वैष्णवी हगवणे आज जिवंत असती. त्या एकाच घरातल्या 2 सुना आहेत ना. हा झाला वैष्णवी हगवणे विषय. संपदा मुंडेच्या मध्ये जे इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी त्यांना एक संविधानिक पदावर आहेत म्हणून सांगितलं. या थेट मीडिया समोरून पीडिताचं चारित्र्य हनन केलं. त्याला रुपाली पाटील ठोंबरे काय करणार? तुम्ही जर चारित्र्याचं हनन केले, दॅट इज अ क्राईम, दॅट इज अ तो पदाचा तो गैरवापर आहे. हे मी एका पक्षात आहोत म्हणून चुकीला चूक म्हणणं वावगं काय याच्यात? मग जी लोक ती जी म्हणतात, म्हणजे तिने काही जरी केलं, तरी मी एका पक्षात आहे म्हणून म्हणायचं. नाही, नाही, तुम्ही बरोबर आहात. परंतु एका पक्षात असून पणही म्हणजे तुमच्या दोघींमध्ये मतभेद. एका पक्षात असून माझे मतभेदच नाहीये. एक व्यक्ती एक पद म्हणून जेव्हापासून मी बोलायला सुरुवात केली, तेव्हापासून तो त्यांना त्रास झालेला आहे, की बाबा त्या संविधानिक पदावर आहे, त्यांना छान आयोगाचं काम करू द्या. प्रदेशाध्यक्षमध्ये, पक्षमध्ये माझ्यासह अनेक महिला त्यांना तुम्ही संधी द्या. ही कायदेशीर मागणी होती. माझा ना त्यांचा बांधाला बांधे, ना माझा एक मतदारसंघ एक आहे, ना कुठल्या बाकीच्या गोष्टीत. परंतु त्या अशा वृत्तीच्या महिला आहेत, की जेलस फील करणे,
कामावर मोठं न होता नेत्यांच्या पुढे हुजरे करून मोठं होणे, ह्या बंधुबाबांच्या भेटीगाठी करून स्वतःचं वर्चस्व दाखवणे, ही जर त्यांच्या कामाची पद्धत असेल तर मी त्या पक्षात आहे म्हणून मान्य करायचं. हे तुम्ही वैयक्तिक मतात पटतं का मला सांगा. बरोबर आहे. मी त्या पक्षात काम करते, मी माझ्या कर्तृत्वावर माझ्या कामावर या पक्षामध्ये आले. एखादा नेता किंवा एखादी नेती चुकीचं काम करती, मी का त्याला बरोबर म्हणू? मी नाही म्हणणार. आमची समाजात प्रतिमा आहे, लोकांमध्ये आमच्या बाबतीतला विश्वास आहे. परंतु तुमच्या या रोखठोक बोलण्यामुळे तुमचं पदही काढून घेतलं ना पक्षाने. नाही, माझ्या या रोखठोक बोलण्यामुळे नाही काढून घेतलं. माझं पद चाकणकरबाईंनी प्रांत अध्यक्षांना हाताशी धरून तिचं पद काढा म्हणून जो बाई हट्ट असतो ना, त्यातनं काढून घेतलेले. माझं पद आमचे माननीय अजितदादांनी नाही काढून घेतलेलं. मग तुम्ही तक्रार नाही केली का? केली. त्यावेळी दादांनी सांगितलं. नेमकी मनपाच्या इलेक्शनच्या वेळी दादा या सगळ्या सविस्तर गोष्टी बोलल्या. ते बोलल्यानंतर आमचा दैवत, आमचा बाप माणूस जर बोलतोय, सांगतोय, निश्चित आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आमची कामाला सुरुवात केली. हे दादा सगळं नीट करणार होते, आम्हाला बोलले होते. त्या सगळ्या तक्रारी आम्ही दादांना दिलेल्या आहेत. इव्हन मी लेखी सुद्धा दिलेल्या आहेत. पण तो माझा आणि माझ्या नेत्याचा इंटरनल बॉन्डिंगचा विषय. आलं का तुमच्या लक्षात? ज्यावेळी प्रवक्तेपद काढलं, ठीक आहे काढलं, पण जाणून बुजून त्यांनी प्रवक्तेपदावर हकालपट्टी लावली. त्याला साथ कोण देत होते? प्रांत अध्यक्ष. आम्ही चांगल्या घरातल्या महिला काम करण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये आले. कुठल्या नेत्याला धरून तुम्ही जर आमच्यावर असा अन्याय करत असाल तर आम्ही लोकाला काय न्याय देणार? आमच्यावरचाच न्याय आम्ही नाही घेतला तर. अनेक माझ्यासारखे आहेत की जे गप्प बसले, घाबरले, नको बाबा आपल्याला पुढे पद मिळेल. अशी लाचारी पत्करून पद घेणारे रुपाली पाटील ठोंबरे नाहीये. हे सगळं मी माननीय अजितदादांना सांगितलेलं होतं. अजितदादांनीही मला ते विश्वास आणि ते सांगितलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी नीट होतील, तू शांत राहा. मी आहे, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहे. एवढं बोलल्यावर कोण म्हणजे मला सांगा बरं. पक्षाशी प्रॉब्लेम नाहीये. पक्षामध्ये असलेल्या नीच वृत्तीच्या चाकणकरला आमचा प्रॉब्लेम होता. आणि माझ्यामुळे मी पक्षाला कधीच अडचणीत आणलेलं नाहीये. उलट पक्षावर जर काही आलं तर टेक्निकली त्याच्यामध्ये माझ्या पक्षाचा कोणताही सहभाग नसलेलं, माझ्या नेत्याचा संबंध नसलेलं हे मी मानलेलं आहे. मी ढाल बनून माझं काम केलेलं आहे. मी कुठला प्रसंग किंवा कुठला अशा गोष्टी नाही केलेल्या. राज्यभरामध्ये ज्या प्रकारे रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप होत आहेत, त्या ट्रोल होत आहे, तुम्हाला वाटतं का ताई त्यांच्याकडे जे पद होतं राज्य महिला आयोग अध्यक्ष पदाचं, त्या पदासाठी त्या बरोबर होत्या किंवा त्यांना खूप चांगली संधी मिळाली होती, माननीय अजितदादांनी दिली होती, राज्य महिला आयोग पद. त्यांनी त्या संधीचं माती केलं. त्यांना ते जमलंच नाही आणि त्या पदाची त्यांनी गरिमा घालवली. आता त्यांनी गरिमा घालवली. रुपाली पाटील ठोंबरेंनी सांगितलं का? माझा काय दोष? माझा दोष एवढाच आहे की चुकीला मी चूक म्हणले आणि समोरच्याला न्याय देण्यासाठी मी झाशीची राणी बनून लढते. मी विचार करत नाही कुठल्या गोष्टीचा. नाही घाबरत मी कोणाच्या बापाला आणि नाही घाबरणार. जे नेते काम करतात त्यांच्या घरीही आया बहिणी आहेत ना, त्यांना कसं सिक्युअर मध्ये काम करून देता, त्यांची कशी सुरक्षता करता, तीच सुरक्षता अजितदादा आम्हाला द्यायचे. तोच व्यासपीठ अजितदादा आम्हाला द्यायचे. काही नेते नव्हते देत, आम्हाला त्यांच्याशी घेणं देणं नाहीये. आज त्यांनी चुकीच्या लोकांना साथ दिली. आज काय झालं? दूध का दुधावर पाणी का पाणी. मग रुपाली पाटीलच्या याच्यात दोष काय आहे? उलट रुपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादीमध्ये आहे म्हणून खूप संयमाने भूमिका घेतलीये. हेच जर रुपाली पाटील दुसऱ्या पक्षात असत्याने हा भोंदूबाबा प्रकरण आलं असतं ना, त्या भोंदूबाबाला त्या चाकणकर व्हायला काळं फासल्याशिवाय मी गप्प बसले नसते. किती फौजफाटा पोलिसांचा असू द्या किंवा संरक्षण असू द्या, आमच्या आया बहिणींची इज्जत रस्त्यावर आली. त्यांनी सुरक्षित राहायचं नाही, त्यांनी देवाच्या पाया पडायला जायचं नाही, त्यांनी विश्वासाने कुठंच जायचं नाही. म्हणजे ज्या तिथं जातील तिथली लोक तिथं त्यांच्या त्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार करणार, त्यांना भुलवणार, फसवणार.
म्हणजे रुपाली चाकणकर ह्या त्या पदाच्या योग्यतेच्या होत्या का नव्हत्या? नव्हत्या. हे त्यांनी त्यांच्या कृत्यांनी दाखवून दिलं. समजा आपण असं समजू, की चाकणकरबाईंना बंधुबाबाविषयी ही काही विकृती माहिती नव्हती. हं. ज्यावेळी पहिली तक्रार झाली, चाकणकरबाईंनी का नाही पोलिसांना सांगितलं? अहवाल मला द्या, हं, हं, हं. कारवाई करा. तर मी समजू शकले असते, की त्या बंधुबाबाने म्हणजे चाकणकरांना कुठेतरी फसवलं. थोडीफार काही ना काही झलक किंवा काही ना काही आयडिया त्यांना होतीच. लिंकिंग लिंक होती होतं त्यांना. म्हणून पोलिसांवर दबाव आणले. हं, हं, हं. जो व्हिडिओ व्हायरल झाला, त्या महिलेला तपासाला बोलवलं, तिथं त्यांनी दबाव आणले. हं. मी विनाकारण नाहक आरोप करायचे म्हणून करणारी रुपाली पाटील ठोंबरे नाही. मी पुराव्यानिशी बोलणारी महिला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी तुमचं नाव चर्चेत आहे. जर तुम्हाला पद मिळालं तर तुम्ही स्वीकाराल का? मी एक तुम्हाला सांगू का? राज्य महिला आयोगाच्या पदावर अ, चौकटीत काम करावं लागतं. अहवाल द्या, त्या पीडितेचं समाधान, कुटुंबाचं हं. समाधान किंवा ज्या योजना आहेत त्याच्या ह्याच्यातनं. त्याच्यापेक्षा मला प्रदेशाध्यक्ष पदावर संघटन करून महाराष्ट्रातलं, अजितदादांच्या बहिणीचं संघटन करून काम करायला आवडेल. कारण का मी सभागृहातली महिला आहे. हं. लक्षात घ्या तुम्ही. जर आयोगाची काही स्थिती सुधारण्यासाठी पक्षाने तसं मला सांगितलं, तर मी ते करेल. पण आयोगापेक्षा मला संघटन, सभागृह या कामामध्ये जास्त मी प्रभावीपणे आणि चांगल्या पद्धतीने करू शकते. म्हणजे न्याय देऊ शकते. न्यायिक पद्धतीवर तो ट्रॅक आणू शकते. लक्षात घ्या. एखादा समोरचा अत्यंत वेगळ्या पद्धतीत येतात समोर, तर त्याला हँडल करणं, त्याला त्याच्या भाषेत उत्तर देणं, ती पीडिता सिक्युअर करणं किंवा ते कुटुंब सिक्युअर करणं, या गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकते. शेवटी आता कामासाठीच आम्ही राजकारणामध्ये आलेलो आहोत. पण कर्तव्य, मनगडातला जोर, कामावर आम्ही पदं घ्यायला का नाही घेणार? घेणार. आणि त्याच्यासाठीच आलेलो आहे आम्ही. चाकणकर कडील पद तुम्हाला पाहिजे याच्यासाठीच तुम्ही हे सगळं करताय. बरं मी काय अशी केलं? मी जनतेमध्ये गोंधू चर्चा आहे. बाबाला सांगितलं का, "ओनोशोजल तू पाज आणि चाकणकरांना तुझ्या ट्रस्टवर घेतलं घे." मी सांगितलं का? मला सांगा. हो, मी सांगितलं. मग मी म्हणेल ते पद मला मिळावं म्हणून मी केलं. चाकणकरांना पक्षामध्ये स्वतःशिवाय इतर कुठली महिला सक्षम नकोय, हं. म्हणून चाकणकरांनी हे कृत्य केलंय. हे का नाही तुम्ही लीगली वक्तव्य करत? तुम्ही सोशल मीडियावरच्या नेरेटिव्ह ज्यांच्या घरी त्यांना शून्य किंमत आहे. मी म्हणेल त्यांना घरामध्ये टॉयलेट बाथरूम नसेल, त्यांच्या घरातले त्यांना विचारत नसेल, ही सोशल मीडियावरची पेड जर टोळी काही चुकीचं सांगत असेल, तर त्यालाही आपल्याला थांबवणं काम आहे. भोंदू बाबाला ओनोशो जल पाजायला किंवा त्यांच्या चाकणकर बाईला ट्रस्ट घ्यायला रुपाली पाटील ठोंबरेंनी सांगितलं का? माझा दाखवा ना, मी सल्लागार होते, मी वकील होते, काय होते मी? पण महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये अनेक अशा घटना घडतात. आसाराम बापू झाली, राम रहीम झाले. आता हे भोंदू बाबा एक नाशिकचं एक प्रकरण आलं. यासोबतच आपण अनेक ऑफिसेस बघितले, आयटी हबमध्ये गेलो किंवा महिलांचं शोषण होत असतं. प्रत्येक ठिकाणी. जेव्हा रुपाली चाकणकरचं नाव येतं, त्यावेळी तुम्ही अग्रेसिव्ह जे आहे ॲक्शन मोडवर येता, भूमिका घेता. बाकी इतर ठिकाणी रुपाली ठोंबरे ह्या कुठंच नसतात, दिसत नाही. हा चाकणकर प्रेमी टोळीचा प्रश्न आहे. तुम्ही आता काय ते आसाराम बापू नाव घेतलं. हं. तुम्ही माझ्या प्रत्येक पोस्ट बघा. मी लहान लेकराला मदत करण्यापासून ते पीडिताच्या प्रत्येक इव्हन बीडमध्ये संपदा मुंडेच्या कुटुंबाला भेटायला मी गेले होते. हं. चाकणकरबाई नव्हती गेली. वैष्णवी हगवणेचं बाळ रुपाली पाटील ठोंबरेने आणून दिलं. चाकणकरनी नव्हतं आणून दिलं. अशा कित्येक ह्या सगळ्या मोठ्या हाय प्रोफाईल केसेस झाल्या. हं. कुठेही विचारा. आजच सकाळी माझ्याकडे महिला तक्रार घेऊन आली होती. हं. तिची मुलगी मला तक्रार सांगत होती. शेवटी तिच्या वडिलांना फोन लावल्यावर ती लहान लेकरूला जेव्हा मी विश्वास दिला, ते लेकरू बापाला बोलत होतं, की "का तुम्हाला फार लय मस्ती आली का माझ्या आईला त्रास देताय?" मी हे का सांगतेय? माझं काम हे सोशल मीडियावर आहे. सोशल मीडियावर कुठल्या महिला मला प्रश्न विचारतायत ना, त्यांना जाऊन विचारा ना. हे चाकणकर टोळीच्या लोकांना विचारून काय उपयोग आहे? मी
पुणे मनपाला 2 प्रभागात लढले अजितदादांच्यामुळेच. त्यांनीच मला सांगितलं होतं. हीच चाकणकर टोळी म्हणणार 2-2 तिकीटं घेतली निवडून आली नाही. अरे मी लढले तरी. तुमच्या चाकणकर बाई लढण्याच्या तरी पात्रतेच्या आहेत का? हेच तर मी तुम्हाला सांगतेय, की मुद्दा दुसरीकडे डायव्हर्ट करून नेरेटिव्ह फिक्स करण्याचं हे चाकणकर टोळीचं काम आहे. मी भीक घालत नाही. ही अशी भंगार वृत्तीची लोकं मी रोज कोर्टात गुन्हा दाखल करून सोडवलेली. ताई आता हे नाशिकचं जे खरात प्रकरण आहे, याच्यामध्ये तर रुपाली चाकणकरांनी तर राजीनामा दिलेला आहे. त्याचसह अनेक जे बडे-बडे राजकीय नेते आहे, त्यांचे सुद्धा खरात बाबा यांच्यासोबत फोटो आहेत किंवा त्यांचा सुद्धा संबंध आहे. तर तुम्हाला असं वाटतं का हो, चाकणकरचा फोटो आहे म्हणून तिने राजीनामा दिला? मला सांगा, भोंदू बाबासोबत फोटो आला म्हणून तो आरोपी होतो का? त्या त्यांच्या ट्रस्टवर पण होता ना तुमची इन्व्हॉल्वमेंट, इन्व्हॉल्वमेंट. तुमचा सहभाग, तुमचं असलेलं कृत्य हे महत्वाचं नाहीये का? बरं तुम्ही महिला आहात म्हणूनच तुमच्याकडे अजितदादांनी जबाबदारी दिली. त्या जबाबदारीची तुम्ही माती केली. अहो किती घाण व्हिडिओ आहेत त्या महिलांचे. आणि ते तुम्ही त्याला गुरुमाऊली म्हणता. बरं तुम्ही ते पाय धुतले, छत्री धरली सोडून द्या. तुम्ही त्याचा गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून पोलिसांवर संवैधानिक पदावर बसून दबाव आणला. आता हेही रुपाली पटेलनी केलं म्हणून सांगा तुम्ही. मी सल्ला दिला म्हणून. काय आहे रे? तुम्ही करणार पाप, तुम्ही करणार तुमची विकृती आणि मग अशा वेळेला स्टँड घेताना काहीतरी भक्कम स्टँड घ्या. जो लोकांना पटेल. शेंबडं पोरगं पण म्हणेल ही बाई काय म्हणून. आणि त्याच स्वभावाचा त्यांना फटका बसलेला आहे. तुम्ही पण एक महिला आहे, मी पण एक महिला आहे. जे प्रकरण घडलं ते अतिशय गंभीर आहे आणि बडे-बडे नेते जे आहेत त्यांचे फोटो पण आहेत. काही बडे-बडे नेते पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. तर आता रुपाली चाकणकर यांनी जर राजीनामा दिलाय, तुम्हाला असं वाटत नाही का, की बाकीच्यांचे सुद्धा राजीनामा नाही दिले वाटत. पाहिजे किंवा नाही वाटत कारण का त्यांची इन्व्हॉल्वमेंट नाहीये. त्यांची इन्व्हॉल्वमेंट जर तपासात दिसली तर निश्चित चौकशी त्यांना पण झाली पाहिजे? निश्चित. मग प्रत्येकाला चौकशीला एसआयटी बोलवतीच आहे. जर त्यांची इन्व्हॉल्वमेंट दिसली तर त्यांना आरोपी करणार. यांची इन्व्हॉल्वमेंट नाही, या सह आरोपी आहेत त्याच्यामध्ये संगनमताने केलेले त्यांनी. आता अजून काय तुम्हाला पुरावे? बरं एक महिला आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामध्ये महिलेला वेगळे कायदे आहेत का? की हा पुरुषांनी खून केला याला फाशी द्या, महिलांनी खून केला तिला फक्त जन्मठेप द्या, असं आहे का? कुठलं लॉजिक आहे? या युगात खांद्याला खांदा लढण्यासाठी आपण म्हणतो सक्षम स्त्री म्हणतो, मग तुम्ही गुन्हेगारी वृत्ती नाही केली पाहिजे, गुन्हे नाही केले पाहिजे. आणि जर भोंदू बाबाचं या प्रकरणात असं समजा राज्य महिला आयोग नसतंच, तर जी कोणी बाई असती तिला तातडीने अटक झाली असती हो. या प्रकरणाला एवढं वेटेज का आलं? कारण का महिलांचा अत्याचार आणि महिलांना वाचवणार राज्य महिला आयोग हे तिथं इन्व्हॉल्व होतं. म्हणून एवढा सगळा विस्फोट झालेला आहे. आणि कुठल्या बाईला आपण म्हणजे त्यांना वाचवतोय? जे पद दिलं होतं महिलांचं संरक्षण करण्यासाठी, तिथं अनेक महिलांचं शोषण झालं. म्हणून त्यांच्यावर टीका होतीये. त्यांनी जर चोख भूमिका घेतली असती, ठोक भूमिका घेतली असती, तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती. पण त्या आंधळ्या होत्या त्याच्यावर. त्या 2016 पासून त्यांचा संबंध होता. बरं एक त्यांनी त्या खराताला ब्लॅकमेल करणाऱ्याच्या ह्याच्यात त्या महिलेला पाठवून त्याची महिला आयोगमध्ये हिअरिंग लावली होती. ज्या दिवशी 17 तारखेला हिअरिंग होती, त्याच दिवशी त्याला उचलण्यात आले. असं काय म्हणता हो तुम्ही? एवढ्या इनोसेंट नाहीयेत हो त्या. इनोसेंट बाई आम्हाला कळती, इनोसेंट पुरुष आम्हाला कळतो. आमचं ठिकाणावर आहे, ठिकाणावर आहे. आमच्या घरातल्यांचे संस्कार आहेत आमच्यावर. आमचं शिक्षण आहे. आम्ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या मुळे आज शिक्षित झालेलो आहोत. आम्ही झाशीची राणी अहिल्या मातेच्या सारखं लढायला शिकतोय. आम्ही राजमाता जिजाऊ साहेब सारखं की बाबा आपलं मुलगा घडवल्यानंतर स्वराज्याच्या सगळी लोक सुखी होणार या विचारावर आम्ही चालतोय. आणि ह्या कोणत्या विचारावर चालल्या? गुरु माऊली माझी. आणि गुरु माऊली काय करते? ऑफिसमध्ये महिलांचं बसून शोषण. रानकिडा करते. आज ज्या महिला गेल्यात त्या देवाच्या पाया पडायला गेलत्या. ठीक आहे त्यांच्या घरी काही समस्या वगैरे असेल. सायकॉलॉजिकल काय होतं?
महिलेला तिच्या दुःखामध्ये कुणीतरी आधार दिला ना, की ती थोडी जरा जास्त त्यांच्या विश्वास आहारी ठेवते जाते, विश्वास आणि ठेवते. त्याचा परिणाम हा आज किती कुटुंब उद्ध्वस्त. उद्ध्वस्त झाली हो. विचार करा ना. सोपं नाहीये हे. आपण म्हणतो तेवढं सोपं नाहीये. ताई, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीमध्ये महिलांचं शोषण होतं. तर तुम्ही आता सरकारला काय मागणी करणार आहे? नाही, मी मागणी केली की एकतर हे बंधू बाबा जेवढे आहेत ना, ते सगळे तातडीने त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. या प्रकरणापर्यंत शेवटपर्यंत कडीला जाऊन या बंधू बाबामध्ये सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. याच्यात चाकणकर यांचा पूर्ण हात आहे. ते पुराव्यानिशी मी काय तयार केलेले पुरावे नाहीयेत. त्यांनीच जे आहेत तिथे त्याच्यानुसार त्यांना सहआरोपी करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये त्याच्या ट्रस्टीच्या लोकांना सहआरोपी करणं गरजेचं आहे. म्हणजे परत कोणता बंधू बाबा अशी हिंमत करणार नाही. आणि माझ्या महाराष्ट्रातील माता भगिनींना विनंती आहे, की अशा कुठल्याही लिंबू किंवा असे काही उपचार करून तुम्हाला शोषण करणारे लोकं असतील, तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही देवाच्या मूर्तीजवळ जा, तिथं नारळ ठेवा, लिंबू ठेवा, पाया ठेवा. पाया पडा. कशाला 43 व्यक्तीची पाहिजे तुम्हाला? आता मी बघा घातले ना रुद्राक्षे, माझ्या हातात हा बगलामुखी माताचा दोरा आहे. मी आहे काली भक्त आहे. पण माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाहीये. मला कोणी पुजारी आला आणि म्हणला, "नाही, नरबळी 4 दे, तुझं चांगलं होईल." मग मी नरबळी द्यायचा का? त्याच प्रश्नावर येणार होते. तुमच्या हातात सुद्धा हे धागे, दोरे, गंडे मी धार्मिक आहे आणि मी बांधलेले श्रद्धा आहेत. तुम्हाला ठेवते. सुद्धा कुठल्या बाबांनी हे दिलेले आहेत मला का? कुठल्या बाबांनी दिलेलं नाहीये. अंगठ्या पण दिसतायत मी तुमच्या हातामध्ये. नेपाळलाही गेले. हे हे या अंगठ्या आहेत ना, मी Amazonवरनं मागितलेत. त्या बंधू बाबांनी चिचुके विकलेत. मी हे Amazonवरनं जे सर्टिफाईड येतं ना, त्याच्यात त्या घेतलेल्या आहेत. जो काही ज्योतिषशास्त्र आहे, त्याच्यामध्ये माझी या बाबतीत अशी धारणा आहे, काय हो नाही हो. मनाची ऊर्जा वाढतीये ना, ती मी वाढवली. कुठल्या बंधू बाबांनी मला सांगितलं असतं ना, की बाबा तुम्ही हे घाल, मी त्याला स्मशानातलीच कवटीची माळ घातली असती. त्यानी सांगायची गरज काय आहे? त्याला त्याचं भवितव्य माहित नाही, तो माझं काय सांगणार आहे? बरोबर. आणि ज्योतिष शास्त्र किंवा तो अभ्यास इथपर्यंत आपण समजू शकतो. हे काय? की तुझा नवरा तुला हे करत नाही, मी कृष्ण, तू राधा, ओनोशो जलपी. तुमच्या लक्षात येते का या खराताने याची जी विकृती आहे, त्याचं वय 68 आहे. लक्षात घ्या. आपण प्रॅक्टिकली आणि थोडंसं मेडिकली बोलू. तो जे त्या जेलमध्ये देत होता, तो व्हायग्रा देत होता. म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांची जी आहे आपण सेक्सच्या तो तो त्या गोळ्यांमुळे त्यांना हे करत होता आणि स्वतःची भागवत होता. मेन याच्यावर जा. त्याला सहारा काय बनवला त्यांनी? देव. कारण का लोक देवावर विश्वास ठेवून पॅनिक होतात. त्याला साथ कुणी दिली? चाकणकर. पण रुपाली चाकणकर म्हणतात आयुष्यामध्ये प्रत्येक कोणी ना कोणी कोणाला गुरु मानत असतं. तसं मला माहित नव्हतं. मी त्यांना गुरु मानलं म्हणे. हो, मान्य आहे ना. पण गुरुचा चेहरा समोर आल्यावर तुम्ही का नाही कारवाई केली? माझं तेच म्हणणं आहे. गुरु मानणं पाप नाहीये, गुरुची पूजा करणं पाप नाहीये, गुरुची पाद्यपूजा करणं पाप नाहीये. पण ते पाय त्या लायकीचे पाहिजेत ना हो. त्या पात्रतेचे पाहिजेत ना. तुम्ही चुकीच्या माणसाची पूजा केली, म्हणून त्यांना बोललं जातंय. तुम्ही चुकीच्या माणसाच्या ह्याच्यावर ट्रस्टवर गेलात. तुम्ही आणि मी एखादी ट्रस्ट उघडली. मला काय माहिती तुम्ही काय आहात? तुम्ही पत्रकार म्हणून माझ्या समोर होता आणि बाहेर जाऊन तुमचे काही दुसरे उद्योग असतील ते तुम्हाला कुठल्या गुन्ह्यात पकडलं. माझा काय संबंध? मग मी तुमच्यावरती कारवाई करायला लावली पाहिजे ना. मी एक एक्झाम्पल देतेय. उदाहरण दिलं. लोकांना तो मुद्दा सहज समजण्यासाठी. समजावसाठी. तुम्ही संविधानिक पदावर होताय. ठीक आहे, तुम्ही पाद्यपूजा वगैरे केली, विषय संपला. जेव्हा हे असं होतंय, त्या व्हिडिओतली महिला पोलीस स्टेशनला तुम्ही पाठवताय. आणि एवढ्या मोठ्या पदावरची महिला जर एखाद्या भोंदू बाबावर विश्वास ठेवते, बंधू बाबावर नाही, तो व्हिडिओ पाहून तुम्ही ती महिला तिथं पाठवताय की माझी काही तक्रार नाही, याने माझा व्हिडिओ व्हायरल केलाय, त्याच्यावर कारवाई करा. म्हणजे त्यांना ज्ञान होतं. होतं का नव्हतं? होतं ना.
संपला विषय. मग आता हे रुपाली पाटील ठोंबरेंनी करायला लावलं का? तुमच्या कर्माचा, तुमच्या वागण्याचा, तुमच्या वर्तणुकीचा त्यांना हा फटका बसलेला आहे. त्या गुन्हेगार आहेत त्या विषयात. रुपाली पाटील ठोंबरे यांचा आक्रमक जो स्वभाव आहे तो मनसेत होता, पण तो राष्ट्रवादीमध्ये आजही स्वीकारत नाही. कोण स्वीकारत नाही. आणि मी कोणाला म्हणायला गेले बाबा स्वीकारा म्हणून. माझा जो आक्रमक बाणा आहे आता तो म्हणजे तुमचे व्हिडिओ व्हायरल होत होते, ते नगरसेवक जे आता रिझल्ट लागला त्यावेळी तुम्ही याच्यावर गेटवर चढले होते. त्यावेळी बरंच तुम्हाला ट्रोल केलं हीच सोशल चाकणकर मीडियावर. टोळी, हम्म. चाकणकर प्रेमी टोळी. मी जे नगरसेवकाच्या वेळेला जाळीवर चढले, तुम्हाला माहिती का ती प्रोसेस कायद्याने राबवत नव्हते. मी ओरली किंवा कुठले माझ्याकडे मोबाईल नव्हता, तसले शूटिंग माझ्याकडे नव्हतं. मला कोर्टात याचिका दाखल करत असताना मी काय दिलं असतं कोर्टाला? मी त्या रिटर्न अधिकाऱ्याला म्हणत होते, निवडणूक अधिकाऱ्याला, माझा हा अर्ज घे आणि मला रिसिव्ह दे. तो मला रिसिव्ह देत नव्हता. मी चढले, रिसिव्ह घेतली, त्यामुळे माझी याचिका दाखल झाली. अहो, सोशल मीडियाच्या बावळट लोकांना मी उत्तर देत बसू का? मला कोर्टात दाखल करायला लेखी लागतं. देऊ का? सोशल मीडियावर अशी कमेंट केली आणि मग द्या. अरे काय? सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी, सोशल मीडिया स्वतःला लोकांना सांगण्यासाठी आहे. सोशल मीडिया म्हणजे न्यायाधीश नाहीये, कोर्ट नाहीये. आणि या सोशल मीडियाचा वापर सोशल इंजिनिअरिंग मी किती चांगलं करते असं सांगून चाकणकरबाईंनी ती पदरात पाडली होती. त्या सोशल इंजिनिअरिंगनी तुमची वाट लावली. त्याला रुपाली पाटील ठोंबरे काय करणार? आता ही माझी स्टाईल. आता तुम्ही म्हणाल असं कसं तुम्ही बोलताय? ही माझी स्टाईल. मी असं बोलणार. तुम्ही कसं शांत, संयमी, सुंदर दाखवून वाईट कृत्य केलं. मी तोंडावर बोलून स्पष्ट बोलणारी आहे. म्हणून मला वर चढावं लागलं. आज त्याची याचिका दाखल आहे प्रभाग 25 ची. तो जी काही निकाल लागल तो समाजाला चांगला लागणार नाही का हो? मग जे अधिकारी आहेत ते नियमानुसार कामकाज करतील. हेतू एकच की कोणी असो कायद्यानुसार वागलं पाहिजे. बर मी चढले, चाकणकरांचं काय गेलं? मी लढले, चाकणकरांचं काय गेलं? की चाकणकर प्रेमी टोळीचं काय गेलं? आम्ही सोशल इंजिनिअरिंग कसलं भारी करतो. आम्ही बाजार प्रत्येकाचा उठवतो. काय होतं, सोशलवर टार्गेट केल्यामुळे सर्वसामान्य महिला मानसिक त्रास होतो, कुटुंबाला त्रास होतो, मग नको म्हणतात. आता त्याच सोशल इंजिनिअरिंगनी यांची पार 7 पिढ्या संपवल्या. आता मग हे मी म्हणते ना, परमेश्वर आहे ना, जे पेरलं ते आलं, दाम-दुपटीने आलं. घ्या. रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करून रुपाली पाटील ठोंबरे जे आहेत त्या फक्त प्रसिद्धीसाठी या सगळ्या गोष्टी करतायत आणि रुपाली चाकणकर ह्या एक ओबीसी कॅटेगरीच्या आहे म्हणून त्यांना वारंवार ट्रोल केलं जातं. बर, त्या ओबीसी आहेत. कुठल्या जातीच्या आहेत? माळी. माळी, बरोबर. त्या एक महिला आहेत, ते दिसतात, साडी बिडी घालतात म्हणल्यावर महिला आहेत, सुंदर आहेत म्हणल्यावर. ठीक आहे. रुपाली पाटील ठोंबरे डबल ओबीसी आहे. म्हणजे राजकारणी किती नीच आहे. त्यांना वाटलं म्हणजे तुमच्या नाकर्त्यावर तुम्ही जाती जातीत भांडणं लावताय. मी जर आज ओबीसी नसते तर म्हणले असते हे मराठे आहेत म्हणून आमच्यावर जळतात. मी जन्माने वंजारी आणि माझं लग्न धनगर, माझा नवरा धनगर, मी डबल ओबीसी आहे. आता काय पळताल? तुम्ही स्त्री आहे, मी स्त्री आहे. आता राजकारण्यांनी हे बंद केलं पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या वाईट कृत्यासाठी. ते नावासमोर रुपाली पाटील ठोंबरे. पाटील नाव माझं माहेरचे आणि ठोंबरे नाव माझं सासरचे. मी सासर आणि माहेर दोन्ही वारसा चालवते. तेवढ्या आम्ही कर्तव्यदक्ष, कर्तव्यनिष्ठ आहोत. महिला आहे म्हणून काही कुठलं महिला टार्गेट? महिला आहे म्हणूनच तुम्हाला आयोगाचं पद दिलं होतं ना. महिला असून तुम्हाला त्या अत्याचार करणाऱ्या
महिलांची जाणीव नाही झाली, बंधू बाबाची झाली. म्हणजे बाई असून तुम्हाला बाबाची बाजू पटली जी चुकीची होती, त्याचं उत्तर कोण मागणार? कोण मागणार? चाकणकर टोळी मागू शकत नाही. ते निरेटिव्ह फिक्स ह्याच्यामध्ये जातात, पण तेच उलट त्यांच्यामध्ये गेलं. मला सांगा, माळी असू दे, वंजारी असू दे, धनगर असू दे, मराठा असू दे, तेली असू दे, कुठल्याही जातीची महिला असू दे, त्या महिलेला न्याय देण्यासाठीच आपल्याला संविधान पदावर बोलवले किंवा त्या अशा महिलांना न्याय देण्यासाठीच आमच्यासारख्या महिला राजकारणात आलेल्या आहेत. इथे जातीपातीचा संबंध येतो कुठे? कुणाचा संबंध येतो? हे कार्ड खेळलं जातं, हे खेळू नये. तुम्ही आता नाशिकला पण जाऊन आले. आता या प्रकरणात खरात बाबा या प्रकरणात तुमची पुढची भूमिका काय असेल? नाही, या बंधू बाबाच्या शेवटच्या पर्यंत जाऊन सगळ्यांना अटक होणं आणि फास्ट ट्रॅकवर ही केस चालून सगळ्यांना शिक्षा होणं, एकच ध्येय आहे. आणि पुन्हा सांगते की चाकणकरांनी जे केलं त्याचा पक्षाशी, सरकारशी काही संबंध नाही. ज्यांचे ज्यांचे फोटो आहेत, ज्यांचे ज्यांचं काय आहे, आता तृप्ती देसाईंनी त्या नीलमताईंवर आरोप केले. मी त्याची माहिती घेतलेली नाहीये, खात्री केलेली नाही. मी का करेन? रुपाली चाकणकरांनी पुण्यात आलेल्या एका सामाजिक कार्यकर्तेबरोबर सेटलमेंट केली, एवढंच मी बोलले. तेव्हा तर नाव नव्हतं. तृप्ती देसाईच पुढे येऊन म्हणल्या की माझ्याकडे वर्षापूर्वी आल्या होत्या. म्हणजे त्या तुम्हीच येऊन पुरावे देताय. आम्ही काय करणार आहे? आम्ही कुणाचंही नाव घेतलेलं नाहीये. सांगते तुम्हाला म्हणजे पैलू. हे राजकारणात तुम्ही काम करताय तर तुम्हाला कळलं पाहिजे ना. तुम्ही न्याय द्यायला आला आहात ना. मग न्यायच दिला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये बोललंच नाही पाहिजे. पण ही नाही त्यातली आणि कडी लावातली. गुन्हेगारांना अभय देणार, गुन्हेगारांचे सेटलमेंट करणार आणि मग नंतर ओरडणार. आम्हाला नाही काही फरक पडत. लोकांना ती व्यक्ती कशी आहे हे लक्षात येते. मग आता तुम्हाला सोशल मीडियावर रुपाली पाटील ठोंबरेचं कौतुक करताना दिसतायत. मग का नाही म्हणत? माणसाचं कौतुक त्याच्या कर्तृत्वाने, कृतीने होतं. नाही का असं एकमेकांना पाण्यात बघून, डावपेच खेळून, हिचा पाय खेच, तिचा पाय खेच. आणि मी सांगू का, मला महाराष्ट्रात फक्त मीच रुपाली पाटील ठोंबरे राहिली पाहिजे, माझं असं मत नाहीये. महिलांचा कारवा तयार झाला पाहिजे. आपण त्याच्यासाठी राजकारणात आलेलो आहोत. ताई, रुपाली चाकणकर यांच्या साडीपासनं तर मेकअप पासून अनेक वेळा त्या राज्यात ट्रोल झाल्या किंवा सुषमा अंधारे असतील, तुम्ही असेल, अजून काही महिला असतील, त्यांना ट्रोल केलेलं आहे किंवा त्यांच्या मेकअपवर सुद्धा बोललेले आहेत. आपण असं एखाद्याच्या पर्सनल गोष्टींवर बोलू शकतो आमच्या का? पर्सनल मध्ये राज्य संविधानाच्या आयोगाच्या बोलत असताना तुम्ही लोक कुठे लपलेले असता? आमच्या 10-10 वर्ष आमच्या मैत्रिणी आमच्याकडं आम्ही बोलत नसताना महिला उभी करायची, तिला 10,000 द्यायचे, व्हिडिओ करायला लावायचे. तेव्हा कुठे असता? महिलेनी मेकअप करावा, हो करावा. महिलेनी चांगले कपडे घालावे, हो घालावे. तिने टापटीप राहावं, हो राहावं. तिने महाराणीसारखं राहावं, हो राहावं. परंतु त्याचा गैरवापर करू नये. हे करून जर त्यांनी राज्य महिला आयोग अत्यंत सक्षमपणे जर सांभाळलं असतं, तर कोणाची टाप झाली असती का बोलायची? मग आता तुम्ही अयशस्वी ठरला, तुम्ही कर्मदरिद्री ठरला, तुम्हाला मेकअप करून नुसतं डांगडिंगच करायचं होतं. पुन्हा मग रुपाली पाटील ठोंबरे, सुषमा अंधारे, अंजली दमानिया काय करणार आहे? म्हणजे तुम्ही सांगताय मी काही करील, माझ्यावर बोलायचं नाही. कोण आहे? कोण आहे तुम्ही? संविधानिक पदावर आमच्यासाठी बसवलंय तुम्हाला. ते काम करायचं जमत नसेल तर खुर्च्या खाली करायच्या. जेव्हा एखादा अधिकारी काम करत नाही, तो पगार घेत असतो, तेव्हा आम्ही त्याला काय म्हणतो? काम नसेल करायचं त्याला निलंबित करा. बरोबर आहे. तसंच संविधान पदावरच्या आयोगाचं पदाचं आहे. ताई, राज्यात महिला अत्याचाराच्या अनेक घटना वाढलेल्या आहेत. आपण अनेक 6 महिन्यापासून बघतोय. काही ना काही समोर येतच आहे. तर महिला आयोगाच्या कामावर तुम्ही खुश आहात का? समाधानी आहात का? वाटतं महिला का तुम्हाला? आयोगाने गरिमा घालून टाकली. एक लक्षात घ्या, महिला आयोगाने काय करायला पाहिजे होतं?
पहिले जे 16 सदस्य ते घ्यायला पाहिजे होते. त्यांना त्यांच्या भागामध्ये त्यांना ती सुरक्षितता सक्षमता द्यायला पाहिजे होते. पी-आय वगैरे कनेक्ट करून, एस-पी वगैरे कनेक्ट करून त्यांच्या भागामध्ये महिलांना आश्वासित करणे, की घाबरू नका, काही वाटलं तर तो टोल फ्री क्रमांक देणं गरजेचं होतं. महिला आयोग एकट्या अध्यक्षा स्वतः एकट्या हाकत होत्या. कारण का त्यांचे ही कृत्य इतरांना समजू नये म्हणून. जर 16 जणी असत्या, तर त्या 16 जणी टीम वर्कमध्ये महिला आयोगाच्या चांगल्या पद्धतीने काम झालं असतं. कामाच्या जबाबदारीच्या डिव्हायडेशन्स होतात. अधिक अधिक शेवटच्या घटकापर्यंत ती महिला सुरक्षित राहिली असती. त्या महिलांना तक्रार करण्यासाठी आपल्याकडे येण्याचा विश्वास त्यांना मिळाला असता. आज मी कुठल्या आयोगावर नाहीये, कुठे नाहीये. पण माझ्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातनं महिला तक्रारी घेऊन माझ्याकडे येतात. का येतात? त्यांना विश्वास आहे. ॲडव्होकेट रुपालीताई पाटील ठोंबरे आपल्याला न्याय देतील, मार्ग दाखवतील. आता काय महिला येऊन म्हणतात, "ताई मला नवऱ्याने त्रास दिला, असं केलं, तुम्ही काहीतरी करा." मी म्हणते, मी तुमच्यासाठी जाऊन नवऱ्याला मारू नाही शकत. मी कायदेशीर तुम्हाला जो काही कारवाई आहे ते करू शकते. तुला फार वाटतं तर तू जाऊन नवऱ्याला मार. तुमच्या लक्षात येतंय का? हे सांगण्याचं कळलं पाहिजे ना. ते कधी आयोगाला कळलंच नाही अध्यक्षांना. काही महिला आयोग फक्त नोटीस धाडण्यापुरतच राहिले. गळचेपी आणि पैसा कमवण्याचं माध्यम त्यांनी बनवलेलं होतं. रील काढणे म्हणजे मी बातमी बघितली लोकसत्ताला. आयोगाचा एवढा निधी फक्त त्या तरतुदी कागदावर आहेत आणि मला वाटतं काहीतरी 2 कोटी होता. तो 2 कोटीवरनं यांनी निधी तो 20 कोटीवर नेला. पण त्या 20 कोटीचा सर्वसामान्य जनतेच्या महिलेला काहीच उपयोग पडला नाही ना. जो राज्य महिला आयोग म्हणून उद्देश होता, तत्व होती, सगळी धुळीला मिळवली. आता ती काही मी मिळवायला लावली होती का धुळीला? तुम्ही चुकलाय, तुम्ही सगळ्या गोष्टी केल्यात, त्याला तुम्ही रोज दुसऱ्याला का देणार? आता अशा या संवेदनशील प्रकरणामध्ये पक्षाची भूमिका काय असेल? नाही, पक्षाची भूमिका ठाम आहे, की राज्यातील माननीय अजितदादांच्या माता भगिनी या सुरक्षितच राहायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणात योगदान आणि काम केलेलं आहे. म्हणून तर त्यांना राजीनामा द्यायला लावला ना. आता यांची जी कृती आहे ती त्याला संमती पक्ष देऊच शकत नाही आणि कधी देणारही नाही. त्यांच्या कृत्याचा आणि पक्षाचा काडी मात्र संबंध नाही. म्हणून तर राजीनामा घेतला. पक्षाने पक्षाचं दाखवून दिलेलं आहे. सुनेत्रा वहिनींनी दाखवून दिलेलं आहे, की मी माझ्या माता भगिनीशी ठामपणे आहे. असे भोंदू बाबा वगैरे यांना कुणालाही सोडण्यात येणार नाही म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. मग अजून काय? चाकणकर बाई जाणीवपूर्वक मी बाई आहे, माझ्या सुंदरतेवर जळतात असं बेसलेस चीप कारण. त्याच्यानंतर मी माळी समाजातली आहे, समाजाचं ते कार्ड खेळणं, त्याचा बालिश नाहक प्रयत्न करतात. जे कोण त्यांची बाजू घेणार, मला त्यांना तेवढंच विचारायचंय, तुमची आई, तुमची भगिनी किंवा तुमच्या घरातल्या महिला चाकणकर ताईबरोबर पाठवा ना कामाला आणि मग महिला समाजातील महिलांना उपदेश द्या. बघा एकदा करून. आणि रुपाली पाटील ठोंबरेंनी काय काम केलं ना, तुम्ही खरंच एकदा सर्वे करा. पुणे शहरात नाही, महाराष्ट्रातनं. मी या फोनवरनं त्यांच्या तक्रारी घेऊन त्यांना बोलवून त्याची शहानिशा करून मार्गी लावलेली. विचारा, तिकडे तुम्ही सर्वे करा, तिथे तुम्हाला सांगते. ताई, महायुतीमध्ये जागा वाटपावरनं सध्या जो गोंधळ चालू आहे, तुम्हाला वाटतं का येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा काही फटका बसेल? आता नाही, गोंधळ वगैरे काही चालू नाहीये. हे बघा, 3 पक्ष एकत्र आल्यानंतर थोडंसं ते विचार मंथन, मनभेद होत राहतात. परंतु नंतर आमचे जे वरिष्ठ आहेत, म्हणजे माननीय सुनेत्रा वहिनी असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे बसून ते योग्य निर्णय घेतील, याची आम्हाला खात्री आहे. म्हणजे मी जे न्याय देताना किंवा बोलताना आक्रमकपणा भूमिका घेते, ती समोरच्याच्या अन्यायावर न्याय मिळवण्यासाठी असते आणि ती मला घ्यावी लागते. मी आक्रमक आहे, मी मेंटल नाहीये. मला सांगा, एखादा बोलत असेल न्यायासाठी किंवा तो आगास्थाळेपणा करत असेल, तर त्याला मी म्हणू का, राजा असं वागू नको रे, तुझ्यामुळे त्रास होतोय रे. महिला म्हणजे ह्याच चाकणकरांनी वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणात माझा पूर्व पक्षातला एक व्हिडिओ व्हायरल केला. तो होता पोलीस स्टेशनमध्ये.
त्या विकृताने उर्मिला मातोंडकरला खूप घाण भाषेत बोलले होते. आणि जेव्हा आम्ही त्याला जाब विचारायला गेला, तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तो आम्हाला म्हणला, "तिच्या आईला मी शिव्या दिल्यात, तुमचं काय आहे?" त्याच्यावरनं तो जे अपशब्द बोललाय, सेम त्याला पोलीस स्टेशनमध्येच मी ते वर्डिंग केलं. बरं ते रेकॉर्ड करणारी मीच, ते टाकणारी माझ्या पेजवर मीच आणि चाकणकर टोळी तेच कॉपी करून टाकणार, की अशा महिला तुम्हाला आयोगावर पाहिजेत का? नाही, नाही. मग भोंदू बाबाला मदत करणाऱ्या आयोगावर पाहिजे. असं मी म्हणू का? मला माझी सुरक्षता करून समाजातल्या महिलांची सुरक्षा करायची. त्यामुळे मला आक्रमक, निर्भय, तडफदार राहणं गरजेचं आहे. मला एक वेळ भांडखोर म्हणू द्या, पण घाण वृत्तीची महिला म्हणता कामा नये. हे मी तत्व पाळते. जेव्हा लव्ह जिहादचा मुद्दा येतो, जेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा येतो, त्यावेळी संग्राम जगताप असतील, गोपीचंद पडळकर असतील, नितेश राणे असतील किंवा महेश लांडगे असतील, हे पुढे येतात, आंदोलनं करतात, भाषणं करतात. आज जेव्हा हिंदू महिलांवरच इतका अत्याचार होतोय, खरात प्रकरण समोर आलंय, पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची चर्चा आहे. हे कुठे आहेत? लव्ह जिहाद लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या संविधानामध्ये स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे. मुलगी 18 वर्ष आणि मुलगा 21 वर्ष असेल कुठल्याही जाती धर्माचे, ते कोर्टातनं स्पेशल वेगवेगळ्या धर्माचे जरी असेल तरी स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार लग्न करू शकतात. आता जर वाटत असेल आपल्या धर्मातल्या मुलींनी आपल्यामध्येच लग्न केलं पाहिजे, तर तुम्ही तिच्याशी बोललं पाहिजे, तिचं समुपदेशन केलं पाहिजे. ही आपल्या धर्माच्या विषयी असलेली नैतिकता ॲग्री. पण ही जोर जबरदस्ती नाही तुम्ही करू शकत. हे राजकारणी जर तेच सांगते, की जाती धर्माचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करणार असेल, तर समाज कधीच चांगला आणि सुदृढ राहणार नाहीये. कधीच राहणार नाहीये. एवढ्या महिलांवर अत्याचार झाला, आता चुकीच्या कोणीच बोलत पद्धतीने आता नाहीये. बोलायला पाहिजे ना त्या आता गोष्टीवर. बोलायला पाहिजे होते. मला मुनगंटीवार भाऊचं बोलणं आवडलं, की त्याला सुया टोचून टोचून मारा. कुणाला बोंधू चित्रा बाबा. वाघ सुद्धा गप्प आहे त्या प्रकरणावर. बोललं पाहिजे त्यांनी, चित्राताईंनी बोललं पाहिजे, मेधा कुलकर्णींनी बोललं पाहिजे. त्या तर सातत्याने वाद लावत असतात. हिंदू मुस्लिम नको त्या. त्यांनी बोललं पाहिजे. मग मला सांगायचंच आहे, ज्यांना समाज सुदृढ बनवायचाच नाहीये, ती लोकं याच्यावर बोलणार नाहीत. आणि ज्यांना सारखा तेढ निर्माण करून वादन करायचंय, ती लोकं नको त्या गोष्टीवर बोलणार. मी पाळते. मी जे संविधानिक आहे, जे योग्य आहे त्याच्यावर बोलण्याचा 100 नाही 1001% प्रयत्न करते आणि बोलते सुद्धा. म्हणून चाकणकर चुकीच्या आहेत. माझ्या महाराष्ट्रातल्या माता-भगिनींसाठी सक्षमपणे मी बोलले. कारण का त्यांना विश्वास पटला पाहिजे. त्या राजकारणात आल्या पाहिजे. त्यांच्या घरच्यांनी त्यांना सोडलं पाहिजे. एक व्यक्ती चुकीची आहे म्हणजे पूर्ण राजकारणी चुकीची नाहीयेत. एक व्यक्ती राजकारणातली महिला चुकीची आहे म्हणजे पूर्ण राजकारणातल्या महिला तशा नाहीत. हे दाखवणं सुद्धा आमचं काम आहे. ते मी दाखवते. सध्याची राजकीय स्थिती पाहता महायुती पुण्यामध्ये जी गुन्हेगारी वगैरे वाढलेली आहे, तर ह्या गोष्टी कंट्रोल करण्यामध्ये तुम्ही कुठे कमी पडताय का? नाही एक लक्षात घ्या, की इथे काय आहे आता पालकमंत्री अजितदादा होते तेव्हा त्यांनी प्रचंड पोलिसांना आदेश देणं, पेट्रोलिंग प्रतिबंधक केलं होतं. परंतु काय झालंय आत्ताची जी पिढी आहे म्हणजे लहान पिढी सुद्धा 16 वर्षाचा पोरगा सुद्धा कोयता वगैरे जे घेऊन जातो, तर त्याच्यावर समुपदेशन होऊन अजून भरीव काम करणं खरं गरजेचं आहे. ते होईल आणि आत्ताशी वहिनींनी हा कारभार स्वीकारलेला आहे. त्यामुळे माननीय सुनेत्रा वहिनी तसे आदेश पोलिसांना देऊन या सगळ्या गुन्हेगारीवर अ, गुन्हेगारीला आवर घालून त्यांच्या सगळ्या आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या दिसतील. रुपाली चाकणकर यांनी अजितदादाच्या माणसांना त्रास दिला असा आरोप तुम्ही आता मध्ये केला होता. नेमकं काय प्रकरण होतं ते? हेच ना पदं काढून घेणं. महिलांना जे चांगलं काम करतात त्यांना काढून तिच्या महिला देणं, हे जी चाकणकर टोळी आहे. पक्षाचे पूर्ण अधिकार जसे काय तिच्याकडे झालेले आहेत. महिलांमध्ये इंटरफेअर, तरुणींमध्ये इंटरफेअर, फादर बॉडीमध्ये इंटरफेअर. जी अजितदादांची काम करणारी माणसं आहेत, त्यांना प्रचंड त्रास दिलेला आहे. आता का दिलाय तो तुम्ही त्यांना विचारा. कशासाठी दिला तो विचारा. डोक्याचा मजला कमी होता का तोही विचारा. नाशिकचं
अशोक खरात प्रकरण आणि यावर होणारे आरोप प्रत्यारोप टीका, महाराष्ट्रात गाजलेलं हे प्रकरण आणि रुपाली चाकणकर यांचा राजीनामा आणि अनेक बड्या बड्या नेत्यांची याच्यामधील नावं. आज रुपाली पाटील ठोंबरे आपल्या सोबत होत्या. अनेक प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडनं घेतलेली आहेत. त्यांनी वास्तव खबरला वेळात वेळ काढून आज मुलाखत दिली. ताईंचं मी मनापासून धन्यवाद करते. तूर्तास इथंच थांबते. धन्यवाद.